तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 4 वाहने तसेच 16 मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास बेड्या ठोकल्या। विविध 7 गुन्ह्यांची उकल करून एकूण 3,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिक शहरात व परिसरात वाहने, मोबाईल तसेच इतर चोरीच्या घटना या होत आहेत। त्याबाबत विविध पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल आहेत। अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचे तसेच गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहरचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांना दिले आहेत। मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता की खैरनार यांचा रिक्षातून मोबाईल चोरी गेल्याने त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर केला होता। त्याच संदर्भात मुंबई नाका पोलिसांनी त्या आरोपीचा चोराचा शोध घेतलाय। यात 7 गुन्ह्यांची उकल झाली असून एकूण 3,74,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अट्टल चोरट्यास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। नाशिक शहरात आणि परिसरामध्ये दिवसेदिवस मोटरसायकल चोरी आणि मोबाईल चोरीचे प्रमाण जास्त प्रमाणात होत असल्याने सदर गुन्ह्यांना आळा घालणे तसेच ज्या आरोपींनी गुन्हे केले आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेश केले होते। त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 10/3/2025 रोजी द्वारका सर्कल या ठिकाणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2358 समीर शेख आणि 2349 राजेंद्र नाकोडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे। तर सदरची बातमी ही रविशंकर मार्ग या ठिकाणी येणार असे मिळालेली सदरची माहिती अंमलात दिल्याने आम्ही डीबी पथकाचे सकुनी शिरसाट आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे API शिरसाट आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून दबा धरून बसलेले असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर तिचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला, तो पळून जावं लागला। मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 3 मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता 19/25 त्या गुन्ह्यातील तो मोबाईल असल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवड चित्र दिले आणि त्याचा अभिलेख तपासला असता ती अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस गेले असल्याचे दिसून आले। मग सदर इसमास आपण अटक करून त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे 16 मोबाईल मिळून आले आणि तसेच 4 मोटरसायकल चोरीच्या मिळून आल्या। 4ही मोटरसायकल या अंबड पोलीस ठाणे या ठिकाणाहून चोरीला गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे मोबाईल मिळालेले आहेत तर त्या मोबाईलमध्ये जे 16 मोबाईल आहेत त्याच्यामध्ये इंदिरानगर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, पंचवटी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि आपल्या इथे गुन्हा दाखल असे 7 गुन्हे आरोपी गुन्हे उडालेले आहेत। आणि बाकी जे इतर मोबाईल मिळालेले आहेत तर ह्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्याने कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास हा ASI सोनार करत आहे। हा जो गुन्ह्याचा तपास झाला आहे तर ह्या तपासासाठी माननीय CP सर, माननीय DCP सर, ACP सर यांचं अनमोल मार्गदर्शन मिळालं। तसेच मी आणि API जे सुधीर पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि याबाबतचं रिवॉर्ड मी नक्की CP साहेबांना पाठवणार आहे। जबाबदारी न्याय